पेशंटचा तो प्रायव्हेट सेक्टर आहे, त्याच्यामुळे प्रायव्हेट सेक्टरच्या मंडळीचं सेन्सिटायझेशन किंवा त्यांची एंगेजमेंट शिवाय आपण ह्या कार्यक्रमामध्ये समोर जाऊ शकत नाही. कार्यक्रमामध्ये आपण संशय कोणाला म्हणायचं, आपण कोणावर संशय घेऊ शकतो की ह्याला टीबी आहे, तर त्याची काही डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 4 सिम्पटम आहेत. खोकला 2 आठवड्यापेक्षा जास्त, फीवर 2 आठवड्यापेक्षा जास्त, सिग्निफिकंट वेट लॉस, खोकल्यातून रक्त पडणे, हिमोप्टिसिस, हे जर 4 लक्षणं असतील तर त्या रुग्णामध्ये आपण टीबीचा संशय घेऊ शकतो. त्याला आपण कॉन्सिल केलं पाहिजे, त्याला टेस्टिंग करायला सांगितलं पाहिजे आणि जर निदान झालं तर त्याला ट्रीटमेंट घेण्यासाठी परावृत्त केलं पाहिजे. आणि एक शेवटचा पॉईंट आहे की आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये बघत असतात, आपल्याकडे चेस्ट एक्सरे करून कोणी घेऊन आला आणि तो जर ॲबनॉर्मल असेल तर पहिली शंका आपण क्षयरोगाबाबतची घ्यायला पाहिजे. म्हणजे तो क्षयरोग त्याचं रूल आउट झालं, दुसरी काही डिसीज असेल